प्रेमदीप नागरी सहकारी पतसंस्थेची 30वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळीच्या वातावरणात संपन्न. या वर्षी 40 लाख रुपयाचा नफा. याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक 20 जुलै 2025 रोजी सकाळी 9 वाजता धुळे शहरातील बडगुजर प्लॉट नंबर 32 येथील कार्यालयात प्रेमदीप नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत एकूण 11 विषयांवर चर्चा करण्यात आली, ज्यात प्रामुख्याने मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, सन 2024-25 चे वार्षिक अहवाल व हिशोब पत्रके वाचून मान्यता व स्वीकृती देणे, सन 2025-26 सालासाठी वार्षिक खर्चाचे संचालक मंडळाने तयार केलेले अंदाजपत्रकास मंजुरी देणे, तसेच 2024-25 वर्षात कमी अधिक झालेल्या खर्चास मान्यता देणे, दिनांक 31/3/2025 अखेर लेखापरीक्षण अहवाल व दोष दुरुस्ती अहवाल वाचून स्वीकृती देणे, संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन 2024-25 नफा वाटण्यास मान्यता देणे व स्वीकृती देणे, सन 2025-26 या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणासाठी शासन नामतालिकेमधील लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व मानधन देण्याबाबत प्रेमरत्न महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेचे विलीनीकरण करण्याबाबत वार्षिक सर्वसाधारण सभेत अनुपस्थित असणाऱ्या सभासदांची अनुपस्थिती समापित करणे, समोपचार योजनेअंतर्गत दिलेल्या कर्ज खात्याची माहिती देणे व मान्यता देण्याबाबत आदर्श उपविधी परिशिष्टाप्रमाणे दुरुस्ती करणे, माननीय अध्यक्ष यांच्या परवानगीने आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा करणे, विचारविनिमय करणे व मुदत आलेल्या प्रश्नांचे विचार करणे आदी 11 विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली. तर या प्रसंगी प्रेमदीप नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रेमचंद नहार, उपाध्यक्ष रमेश मुसळे, व्यवस्थापक सुरेशचंद्र ललवानी, सचिव रिकपचंद सुराना, संचालक स्वर्गीय श्री विजय ठक्कर, संचालक स्वप्नील नहार, संचालिका सौ शोभा मुसळे, संचालिका सौ स्वप्नाली नहार, संचालक महेंद्र भानुशाली, तज्ञ संचालक जितेंद्र भंडारी, व्यवस्थापक सुरेशचंद्र ललवानी, लिपिक भानुदास यलमामे, सिपाही रहमान खान पठाण, लिपिक कम वसुली अधिकारी ईश्वरलाल भावसार आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, सभासदांच्या उपस्थितीत सदर ही बैठक खेडीमेडीच्या वातावरणात पार पडली. तर सदर संस्थेचे एकूण 949 सदस्य असून अतिशय उत्कृष्टपणे सभासदांच्या हिताचे कार्य, सभासदांच्या हितानुसार या ठिकाणी प्रेमदीप नागरी सहकारी पतसंस्था सुरळीत चालू असून सभासदांच्या आर्थिक गरजा भागविणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवत पतसंस्था पुढे कार्यरत आहे. सन 31/3/2024 अखेर लेखा